त्या ठिकाणी वाट पाहणारी अनेक साधू संतांची मान्यारी या विश्वामध्ये जमली होती. अरे रुद्र अवतार, शिव अवतार, सद्गुरु मामा या मातीमध्ये जन्माला येणार होते. अरे कसा होता रुद्र अवतार, कसा होता माझ्या भगवान शिवाचा अवतार. ऐका मंडळी, 1892 काळाला या महाराष्ट्राच्या मातीनं एक सुवर्ण संधीचा लाभ घेतला आणि सद्गुरु मामा सारखा देवपुरुष या माती जन्माला येणार होता. ऐका कशी होती महाराष्ट्राची भूमी. अरे कसा होता महाराष्ट्र. ऐका 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 महाराज, कर्नाटक पासून काही अंतरावर बेळगाव आणि बेळगावच्या अंतरापासून काही अंतरावर अक्कोळ आणि त्या अक्कोळ गावाला सुंदराबाई आणि मायाप्पा या नवरा बायकोचं कुटुंब सोन्यासारखं चाललं होतं. पांडुरंगाला अंशनाथाला नमस केला होता. पंढरपूरची वारी करणारे हे आई वडील होते. सुंदराबाई आणि मायप्पा ही बाळू मामाची आई वडील पंढरीची वारी करत होते. पंढरपूरच्या नवरात गेले. पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडे घातलं. तुळजापूरच्या भवानीला आवाज दिला. तुळजापूरची भवानी दारू गरबाचा दारू महाराष्ट्राच्या मातीमध्ये पशु पक्ष्यांचा किलबिल किलबिल आवाज सुरू झाला. सूर्यास्ताला गेला. सूर्यास्ताची अनेक किरणे त्या अक्कोलच्या भूमीमध्ये येत होती. दिवसामागून दिवस जाऊ लागले. पंढरपूरच्या पांडुरंगाचा साजरा जणू माझ्या सद्गुरूनं त्या ठिकाणी आईच्या रुद्रामध्ये जन्म व्हायचा की काय हा विचार मनामध्ये रुजू झाला होता. 9 महिने 9 दिवसांचा कालखंड गेला होता. 1892 काळाला दुपारी 4 वाजून 24 मिनिटानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुद्र अवतारी, शिव अवतारी, भगवान अवतारी सद्गुरू बाळू मामाचा जन्म झाला. मंडळी बोला बोला बाळू मामाच्या नावाने. त्याला समजलं पाहिजे. पटापटा सांगतो, वेळ आपल्याकडे कमी आहे. 10-15 मिनिटांमध्ये आपल्याला मामाचं चरित्र ऐकायचं आहे. महाराज 1892 काळाला अक्कोलच्या भूमीमध्ये पाचीच्या दिवसाला भगवान शिवाच्या गळ्यातला सर्प माझ्या सद्गुरू बाळू मामाच्या उशाला बसला होता. ऐका ऐका ऐका, माझ्या मामाची ताकद किती मोठी होती. अरे साधूच्या वेशामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जन्माला भगवान शिवजी आले होते. माझ्या बाळू मामाच्या भेटीला सुद्धा भगवान शिवजी आले होते. काही लोक म्हणले महाराज मामाची सत्ता म्हणजे नेमकी काय. अरे सद्गुरू बाळू मामाच्या बारीला अखंड हिंदुस्थानचे अखंड देशाचे गावकरी वारकरी टाळकरी माळकरी सगळे आली होती. दिवसामागून दिवस जायला लागली होती आणि कालखंड दिवसामागून दिवस जाऊ लागली. आणि तेवढ्यामध्ये बाळू मामा म्हणजे साधी विभूती नाही बरं का मंडळी. या बाळू मामाचं राहणं कोण्या बेडवर नव्हतं, कोण्या पलंगावर नव्हतं, कोण्या बाजावर नव्हतं. हा सद्गुरू बाळू मामा एका काटेरी फासावर झोपायचा. ऐका 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 ऐका, बाळू मामा आता लहानाचे मोठे झाले होते. बाळू मामाच्या आईनं मंडळी बाळू मामाला आता शिक्षणासाठी कुठेतरी पाठवलं पाहिजे. चंदूलाल नावाच्या पाटलाकडे बाळू मामाला आता शिक्षणाची जबाबदारी दिली जाणार होती. काही लोक म्हटली मंडळी ही बाळू मामाची मेंढर म्हणजे काय. अरे ऐका 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 ऐका, आता 1 मिनिट तुमचा घेतो फक्त. हा ढवळे महाराजाकडे खायला भाकर नव्हती. ऐका, या ढवळे महाराजाकडे खायला भाकर नव्हती. फक्त माझ्या बाळू मामाच्या दारात आलो, बाळू मामाची मेंढर ओढली. आज महाराष्ट्रात दररोज 3 कीर्तन करतो. ही फक्त सद्गुरू बाळू मामाची ताकद आहे. काहीच कमी नाही, काहीच कमी नाही. फक्त बाळू मामाच्या कृपेने आज संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये नाव आहे. ऐका मंडळी कशी मामाची बाळू मामाच्या आईनं बाळू मामाला आता धोतर शिवलं होतं. महाराज धोतर नेसवलं गेलं. बाळू मामाला
येणार नाही बा. मामा सगळ्यांनी उभं राहायचं. किती मोठा आजार असू द्या तुमचा, मामाच्या दारात नाचा, सगळा आजार निघून जाईल. राहू दे सगळे गुलाबी मामा भेटा.